मित्रहो, आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी जर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी काय असेल तर ती सुनेत्रा अजित पवार यांची. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झालेली आहे. अत्यंत महत्त्वाची ही मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी, राष्ट्रवादी काँग्रेस याला एक दिशा दाखवणारी आणि त्याचबरोबर दमलेले बाबा, कल्पवृक्ष, कन्या आणि कमलेशचंद्र यांच्या सगळ्या हालचालींवर प्रकाश टाकायला भाग पाडणारी. आता तुम्ही म्हणाल, हे तुम्ही काय सांगताय? दमलेले बाबा, कल्पवृक्ष, कन्या आणि कमलिंद्र हे काय भानगड आहे? मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी जानकी पाटील आणि आपण पाहताय आपलं आवडतं महाराष्ट्र फोकस न्यूज. मित्रहो, आपल्याला आठवतच असेल जो काल मी व्हिडिओ केला होता. त्यामध्ये मी असं म्हटलं होतं की सुनेत्रा ही सुनील. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही हे जे काही सांगत होता ते नेमकं काय होतं? तर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे, ती म्हणजे अजित पवार, जे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि ज्यांचा 28 तारखेला अत्यंत दुर्दैवी असा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्या अजित पवार यांच्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार, त्यांची जागा कोण घेणार, यासाठीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आणि या 2 दिवसांमध्ये म्हणजे ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी संपूर्ण सगळं कुटुंब म्हणजे विशेषतः सुनेत्रा पवार आणि सुप्रिया पवार या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत होते. शरद पवार आणि प्रतिभा पवार मुंबईत होते. शरद पवारांचा त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये चेकअप होतो. ही घटना कळल्यानंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दिल्लीतून बारामतीला पोहोचल्या आणि संपूर्ण बारामती माणसांनी फुलून गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. आता ही जी सगळी गोष्ट आहे ही आपण पाहिली. सगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून, डिजिटल कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही आपण पाहिलं. या संपूर्ण सगळ्या कार्यक्रमामध्ये जो काय अंत्यविधीचा कार्यक्रम होता त्यावेळेला या प्रसंगी सुप्रिया सुळे या सगळ्या गोष्टींचं नेतृत्व करत होत्या. सुप्रिया सुळे या कुटुंबाला सावरत होत्या. सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यांना सावरत होत्या. आणि या इथे ज्या काही धार्मिक विधी होत होत्या, अंत्यविधीच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी तिथे होत होत्या त्यावेळेला सुप्रिया सुळे यांचा पुढाकार होता. कुटुंबातली एक कल्पवृक्ष कन्या म्हणून, शरद पवारांचा आधार म्हणून आणि या संपूर्ण कुटुंबातली एक कर्ती समर्पित मुलगी म्हणून सुप्रिया सुळे आपलं कर्तव्य बजावत होत्या. हे कर्तव्य त्या बजावत असताना त्यांच्या अंगी जी धाडसी वृत्ती आहे किंवा समयसूचकता आहे किंवा जो निडरपणे आहे आणि कुटुंबाला आणि सगळ्या व्यवस्थेला पुढे घेऊन जाण्याची वृत्ती आहे, ते पाहिल्यानंतर अनेक जण अचंबित झाले होते. समाज माध्यमांवर या संदर्भात वेगवेगळ्या क्रियाप्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होतं, कारण बोलणाऱ्या लोकांचं आपण काही तोंड धरू शकत नाही. पण या सगळ्या गोष्टी एक व्यवस्था किंवा अशी काही मंडळी उघड्या डोळ्यांनी अगदी लक्षपूर्वक पाहत होती. आता सुनेत्रा पवारांची आज राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली. पण ही निवड आज झाल्याचं वृत्त हे शरद पवारांना वर्तमानपत्रातून कळलं आणि शरद पवारांनी तिथल्या काही मोजक्या बारामतीमध्ये जे काही दूरचित्रवाणी वाहिन्यांचे प्रतिनिधी असतात त्यांना बोलावून आपली प्रतिक्रिया दिली. ही जी प्रतिक्रिया होती की मला या शपथविधीबद्दल काही माहिती नाहीये आणि मी पण वृत्तपत्रातून वाचलेलं आहे, मला तिथून कळलेलं आहे, असं शरद पवारांनी सांगितलं. आता हे सगळं पवारांना न कळत का घडलं असेल, आपल्याला प्रश्न पडतो. किंवा ज्या पवारांना स्वतःच्या राज्यातले इतर संपूर्ण देशातलं वेगवेगळ्या पक्षाचे मधलं आणि जगभरातल्या घटना घडामोडी माहिती असतात त्या पवारांना सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवडल्या जाणार आहेत हे माहिती नसेल का? तर ते माहिती होतं. पण ते काय माहिती होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे पवारांना माहिती होतं. पण आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की अजित पवारांचं जाणं, जसं पवारांचे जे अत्यंत निकटवर्ती आहेत विठ्ठल मणियार, त्यांनी ज्या काही वाहिन्यांना मुलाखती दिल्या त्यातून ते असं म्हणाले की विठ्ठल म्हणणार की पवार कोलमडून गेले आहेत, पवार आतून तुटले आहेत. हे खरं आहे का की खोटं आहे
हे कॅमेऱ्यावर जितकं आपल्याला दिसतंय तो एक वेगळा भाग झाला. विठ्ठल मणियार यांच्यासारखे जवळपास 60 पासून 1967-68 पासून पवारांना जे लोक ओळखतात, किंवा त्याही आधी 65 पासून विठ्ठल मंदिर पवारांना ओळखतात, त्या विठ्ठल मणियार यांनी दिलेली जी माहिती होती त्या माहितीला जर आपण खरंच समजलं तर पवारांच्याकडून जे काही सुरू आहे किंवा पवारांच्या बरोबर असलेले जे काही नेते बोलायला लागलेले आहेत की दोन्ही पक्षांचं विलिनीकरण शरद पवारांनी आता मार्गदर्शन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी भाजप उघड्या डोळ्यांनी पाहत होतं. त्यावरच आकलन सुरू होतं. आणि आत्ता भाजपचा सगळ्यात मोठा राजकीय चाणक्य या अंत्यविधीला उपस्थित होता. त्याचं नाव आहे अमित शहा. आता अमित शहांच्या नजरेतून हे सगळं सुटलं असेल का? अमित शहा यांच्या इतकी बुद्धिमत्ता किंवा 2 घरं अधिक वरचर असलेली बुद्धिमत्ता असलेले देवेंद्र फडणवीस हे शांतपणे या सगळ्या गोष्टी बघू शकतात का? तर त्याचं उत्तर नाहीये. आणि त्यामुळेच सुनेत्रा पवार यांना विधिमंडळाच्या नेतेपदी घेऊन भाजपनं या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, जो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली होता, भाजपबरोबर महायुतीच्या सत्तेत होता, त्या संपूर्ण पक्षाची सूत्र ही भाजपने म्हणजेच कमलेंद्रनील अर्थात महाराष्ट्रातल्या देवेंद्रने आपल्या हाती ठेवलेली आहेत. आता ही सूत्रे आपल्या हाती ठेवताना त्यांनी काय केलंय हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे. अजित पवारांचे जे 4 प्रमुख नेते होते त्यातले 2 प्रमुख कोण आहेत? तर ते आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. आता हे दोन्ही नेते जितके अजितदादा पवार यांच्या जवळ होते तितकेच ते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ आहेत. आता हे दोन्ही नेते आपल्या राजकीय सोयीसाठी आणि या नेत्यांच्या कल्याणासाठी कसे वापरून घ्यायचे याचं उत्तम भान हे देवेंद्र फडणवीसांना होतं. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी काय केलं तर सुनेत्रा पवार यांना विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देण्याची जी काही यंत्रणा आहे ती व्यवस्थितरित्या राबवलेली आहे. त्यामुळे 2 गोष्टी झाल्या की शरद पवार यांना कोणतीही संधी मिळालेली नाही. आता तुम्ही म्हणाल की अहो ते अजित पवार अनंतात विलीन होऊन अवघे काही तास झाले नाहीयेत आणि तुम्ही राजकीय समीकरण मांडत आहे असं माझ्या व्हिडिओच्या खालच्या प्रतिक्रियावर अनेक लोकांनी म्हटलेलं होतं. पण मित्रहो, ज्यांनी म्हटलं होतं त्यांचाही मी आदर करतो. पण आता त्यांच्या नजरेसमोर महाराष्ट्राच्या राजकारणात काय काय सुरू आहे हे आपल्याला दिसतंय. आता शरद पवार हे पुरते दमलेले आपल्याला दिसतायत. ते कधी दमलेले दिसतायत? मी तुम्हाला घटना सांगतो. ममता बॅनर्जी यांनी हा अपघात नसून ही घातपाताची शक्यता आहे असं ज्या वेळेला म्हणाल्या, नंतर लगोलग शरद पवार त्या 15 दिवसांमध्ये सुद्धा आणि त्याच दिवशी माध्यमांच्या समोर आले आणि त्यांनी सांगितलं की हा फक्त निव्वळ अपघात आहे, हा घातपात नाहीये. कलकत्त्याहून कोणीतरी बोललं असं ते म्हणाले आणि त्यांनी ममता बॅनर्जी यांचं नाव घेतलं नाही. पण कलकत्त्याहून कोण बोलणार तर ममता बॅनर्जी बोलणार. हा झाला पहिला विषय. त्यावेळेला बोलताना शरद पवारांचा कातर केलेला आवाज आणि त्यांच्या संपूर्ण शरीराची झालेली जी काय अवस्था होती, त्यांच्या एकूणच भावनांची काय स्थिती होती, यावरून सूर्याचे बाबा दबलेले आहेत हे आपल्या लक्षात येतं. पण त्याच वेळेला ते भावनिकदृष्ट्या सुद्धा दमलेले आहेत हे त्यांनी आज बोलून दाखवलं. कधी तर त्यांनी सकाळी प्रसारमाध्यमांना जेव्हा सांगितलं की मला काहीही कळवलेले नाहीये आणि मी काही तिकडे जाणार नाहीये. आता हे झाल्यानंतर जेव्हा पवार असं बोलल्यानंतर लगोलग पार्थ पवार हे गोविंद बागेमध्ये गेले होते. गोविंद बाग हे शरद पवारांचे बारामतीतील निवासस्थान आहे आणि तिथे जाऊन पार्थ पवार यांनी सुप्रिया सुळे यांना गळ घातली की आत्या आजोबांना घेऊन मुंबईला जायला हवं. पण त्या सगळ्या गळ घालण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची होती हे आता लक्षात आलेलं आहे. कारण सुप्रिया सुळे याच शरद पवारांची कल्पवृक्ष कन्या आहेत. आता जर समजा पार्थ पवार यांना सुप्रिया सुळे यांना गळ घालून शरद पवारांना मुंबईत येण्याची विनंती करावी लागते आणि त्यानंतर युजवेंद्र पवार आणि रोहित पवार हे दोघेजण बाहेर पडलेत. युजवेंद्र पवार हे मर्सिडीज गाडीतून बाहेर पडले. त्यावेळेला ती मर्सिडीज गाडी कोण चालवत होतं? रोहित पवार चालवत होते. म्हणजे आता एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. तर ज्याला मी कमल केंद्र म्हणतोय ते काय आहे
तर ते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं एक कॉम्बिनेशन आहे. ते एक रसायन आहे आणि हे रसायन जे आहे हे पूर्णतः राजकीय रसायन आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतः भावनाप्रधान असलेल्या आणि उत्तम प्रशासक असलेल्या नेत्याने हे काम केलं बघा. राजकारणात काहीच वर्ज नसतं आणि राजकारणात काहीच पर्याय नसतो. आता याच देवेंद्र फडणवीसांना धडा शिकवण्याची जी काही खेळी शरद पवारांनी केली होती ती तुम्हाला आठवते का? 2019ला ज्या वेळेला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरेसं आमदारांचे संख्याबळ नसताना काँग्रेसला एकत्र आणून देवेंद्र फडणवीस यांना आणि भाजपला जी धोबीपछाड दिली होती ती आपल्याला आठवते का? आता मी ती धोबीपछाड का सांगतोय ते तुम्ही समजून घ्या. शरद पवार हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्राचं राजकारण आणि देशाचं राजकारण करतायत. जवळपास 6 दशक. या 6 दशकांमध्ये शरद पवारांना कधीही पाऊणशेचा पल्ला गाठता आलेला नव्हता. अगदी शतकाचा तर म्हणजे दूरपर्यंत त्यांचा संबंध नव्हता. म्हणजे 100 आमदार हे काही शरद पवारांना आजपर्यंत 280 पैकी कधीही निवडून आणता आले नाहीत. ते कुठेही असताना, काँग्रेसमध्ये असताना किंवा ते पुलोदमध्ये असताना किंवा ते राष्ट्रवादीमध्ये असताना कधीच ते त्यांना जमलं नव्हतं. पण तीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवली होती. 2026मध्ये 122 भाजपचे आमदार निवडून आणले होते. त्यांनी त्यानंतर 2019मध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी 105 लोक निवडून आणले होते. आणि या 105 लोकांचं संख्याबळ असतानाही शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना जमाल गोटा दिलेला होता. त्यानंतर आता 2050 जर आपण हे पाहिलं 2025 तर या 2025मध्ये जे काही घडलं किंवा 2000 जे काही घडलं म्हणजे तिसरी टर्म ही कोणाची? देवेंद्र फडणवीसांची. तेव्हा किती आमदार निवडून आले? तर तेव्हा निवडून आलेले आमदार होते 132 अधिक 6 वेगळे. ते आपण सोडून देऊ. पण 132 आमदारांना निवडून आणण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना यश आलं होतं. म्हणजे त्यांची आमदार निवडून आणण्याची जी काही चढती भाजणी आहे ती जर आपण पाहिलं तर आज शरद पवारांना मात देणारा या महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे आणि त्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. आणि त्यामुळे जे 2019ला घडलं त्याचीच ही पोचपावती आहे का? त्याच गोष्टींचा हिशोब आता फडणवीसांनी चुकता केलाय का? हा एक प्रश्न कोणालाही लक्षात येण्यासारखा आहे. आणि राजकारणात कधीच कोणाला माफही करायचं नसतं आणि सोडूनही द्यायचं नसतं हे देवेंद्र फडणवीसांनी पवारांना आज पुरतं दाखवून दिलेलं आहे. पवार आता पुरते काहीसे हताश झालेले आपल्याला दिसतायत. आणि मग या हताश झालेल्या किंवा दबलेल्या बाबांना कल्पवृक्ष कन्या ज्या वेळेला आधार देते त्यावेळेला महाराष्ट्रातला कमालीचा इंद्र हा काही गप्प बसणार नाहीये. याचं कारण काय? पवारांना थोडीशी जरी संधी मिळाली तर पवार सूत्र फिरवू शकतात. आपल्याला आठवत असतील साताऱ्याला पाऊस, पवारांचं भिजणं आणि त्यानंतर काय घडलं हेही आपल्याला आठवत असेल. त्यामुळे पवार हे एक असे मल्ल आहेत की ज्यांना थोडी जरी संधी मिळाली तर ते संधीचं सोनं करू शकतात. 2029ला 100%चा नारा देणाऱ्या भाजपला आता अजित पवारांच्या जाण्यानंतर जर राष्ट्रवादी सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांच्या हाती आली तर भाजपचा भविष्यकाळ हा काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो. मग अशा आव्हानात्मक ठरणाऱ्या भविष्यकाळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी काय काय गोल सेट केले आहेत? एक तर आत्ता वयस्कर झालेल्या शरद पवारांना ते पुरते दमलेले बाबा आहेत याची प्रचिती आणून दिलेली आहे. दुसरीकडे कल्पवृक्ष, कन्येची घाई कितीही आणि कशासाठी असली, मग ती कुटुंबासाठी असली, आपल्या भावजाईसाठी असली, आपल्या वडिलांनी उभ्या केलेल्या आणि भावाने चालवलेल्या पक्षासाठी असली, तरी ती घाई लक्षात येणारी होती. आणि तिसरं म्हणजे जे लोक पवारांना सोडून आता वेगळी राजकीय चूल मांडून बसलेले आहेत. मग ते तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, भुजबळ असतील, मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील. या कोणालाही मोकळं सोडून तुम्ही आता अजितदादा नाही आहेत तर तुम्ही पोरके आहेत हा फील न देता त्यांना आपल्या पंखाखाली घेण्याचा डाव साधलेला आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्या पक्षातल्या धुरीणांना सुद्धा त्यांनी हे समजावून सांगितलेलं आहे की मी फक्त भाजप चालवत नाही तर भाजपच्या अनुषंगाने शिंदेची शिवसेना तर कालपर्यंत चालवत होतो. पण आज आणि आजपासून पुढे अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षसुद्धा मीच चालवणार आहे का?
जे तुम्हाला काही समजायचं ते समजून घ्या. आणि या सगळ्या गोष्टींमुळे दमलेल्या बाबांच्या कल्पवृक्ष कन्या वरती कमल इंद्र कसा हावी झालेला आहे हे आपण बघण्यासाठी येणाऱ्या काळातल्या आणखी काही राजकीय गोष्टी आणि घडामोडी आपल्याला नीट बघताना बिटवीन द लाईन्स काय लिहिलंय हे सुद्धा वाचावं लागणार आहे. मित्रहो, देवेंद्र फडणवीसांच्या आणि भाजपच्या या खेळीबद्दल आपल्याला काय वाटतं? सुनेत्रा अजित पवार या अजित पवारांच्या अर्धांगिनी मुलीला उपमुख्यमंत्री करून महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री बनवण्याचा मान तिला देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्णतः आपल्या नियंत्रणात घेण्याचा जो काही भाजपचा आणि देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न आहे तो 100%चा नारा देणाऱ्या कमला केंद्रासाठी 2039 पर्यंत टिकून राहील का? आपली जी काही प्रतिक्रिया असेल ती आपण या व्हिडिओच्या खाली आम्हाला जरूर कळवा. आणि अशाच काही गोष्टी, आतल्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण महाराष्ट्र फोकस न्यूज बरोबर सतत जोडलेले आणि जुळलेले रहा. तुर्तास इथेच थांबतो. घडणाऱ्या राजकीय गोष्टी आणि घडामोडी आम्ही आपल्याला वेळोवेळी कळवत राहणार आहोत. आपण कुठेही जाऊ नका. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.